माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। व सोलापूरकरांना माझा जाहीर आभार। आपण 3 दिवसासाठी QR कोडचा जो फॅसिलिटी जी ठेवली होती त्याला सगळ्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिल्यापासून मनापासून आभार। सोलापूर शहरातील नागरिकांकडून प्राप्त झालेल्या सूचना व शिफारसी ऑनलाईन वेबसाईटवरती एकूण 633 सूचना प्राप्त झाल्या। सजेशन बॉक्समध्ये एकूण 6 लेटर्स प्राप्त झाले। असे आपल्याला ऑनलाईन व सूचना पेटीमधून एकूण 639 सूचना प्राप्त झाल्या। त्याचे वर्गीकरण आपण रोज करत होतो त्याप्रमाणे आपण याची विभागणी केली। ती प्रत्येक प्रभागापासून कोणत्या प्रभागात किती सूचना आलेल्या आहेत याचं रेकॉर्ड आपण ठेवलं। त्यानंतर या सूचनांद्वारे प्रत्येक आलेल्या सूचनेप्रमाणे आपण इम्पॉर्टंट सजेशन्सची लिस्ट काढली, नावासहित त्यांच्या पत्त्यासहित। त्यानंतर आपण कॉमन सजेशन्सची लिस्ट काढली आणि याच्यावरती काम करून आपण प्रामुख्याने ज्या आलेल्या सूचना आहेत त्या घेतल्या। तत्पूर्वी आयुक्तांकडून आलेले अंदाजपत्रक 2026-27 साठी 924 करोड 45 लाख 18,401 असे होते। अनुदान 347 करोड 92 लाख असे होते। टोटल 1383 करोड 38 लाख 18,401 असे होते। स्थायी समितीने सन 2026-27 चे अंदाजपत्रक हे एकूण 930 करोड 14 लाख 18,401 असे करून अनुदान 347 करोड 92 लाख टोटल 1389 करोड 7 लाख 18,401 असे केले व त्यामध्ये प्रामुख्याने सूचना अशा घेतल्या। विणकर बाग, मार्कंडेय बाग व जानकी नगर येथील बाग सुशोभीकरण करण्यात यावे। जोडभावी पेठ येथील ब्रिटिशकालीन महानगरपालिकेचा जुना असा गोलचवडी दवाखाना या दवाखान्याचे संपूर्णतः नूतनीकरण करून महापालिकेच्या मल्टी सुपर स्पेशालिटी दवाखाना उभारण्यात यावा। यासाठी केंद्र शासन, महाराष्ट्र शासन तसेच CSR फंडातून निधी मिळवण्याबाबत प्रयत्न करणार। शहरात प्रमुख 5 ठिकाणी महिलांसाठी प्रसाधनगृह व शौचालय बांधण्यात यावे। देगाव येथे महापालिकेच्या जागेवर स्मशानभूमीमध्ये महाराष्ट्र शासन CSR कडून फंडातून सुधारणा करण्यात यावी। जुळे सोलापूर भागामध्ये नाट्यगृह विकसित करण्यात यावे। जुळे सोलापूर भागामध्ये इंडोर स्टेडियम बांधण्यात यावे। प्रायोगिक तत्वावरती 5 मनपा दवाखान्यांचे नूतनीकरण व्हावे। सोलापूर शहराच्या प्रवेशद्वारास महापालिकेच्या वतीने कमान उभारून बोर्ड लावण्यात यावा। छत्रपती संभाजी महाराज पुतळा ते 7 रस्ता ते विजापूर रोड या रस्त्यावर दुतर्फा तसेच डिवायडर मध्ये झाडे लावण्यात यावी। वाढते अपघात लक्षात घेता काही प्रमुख ठिकाणी डिवायडरची सोय, सिग्नल व झेब्रा क्रॉसिंग नियोजन करण्यात यावे। CNS हॉस्पिटल पुढे 54 मीटर रस्ता तात्काळ पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात यावा। धन्यवाद। 64 करोड 50 लाख 61,423 असा 100 बसेसचा आकडा आपल्याला जमा आहे। त्यामध्ये 2 महिन्यामध्ये पहिल्या 30 बसेस येतील, ज्याची सोय बुधवार पेठ येथे करण्यात आलेली आहे व तिथे चार्जिंग स्टेशन्सची पण सोय करण्यात आलेली आहे। त्याचा रूट ठरत आहे आणि त्याचे स्टेशन्स हे पण करण्यात येत आहेत। माझं सोलापूर न्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।